अध्याय 52 वाचण्याचे फळ. श्री गुरूंचा विरह होणार नाही. अध्याय 52. शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल्य पर्वतावरती गुप्तपणे राहणार आहेत असे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांसमवेत श्रीशैल्यकडे जाण्यास निघाले. त्यांचा निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते. त्या आर्ततेने म्हणत होते, स्वामी तुम्ही आमचे माय बाप आहात, तुम्हीच तारणहार आहात. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. मी लौकिक अर्थाने येथून प्रस्थान केलेले असले तरीसुद्धा सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा. सद्भक्तांना माझे दर्शन होईल. माझे येथील नित्यकर्मही चालूच राहतील. मी सकाळी कृष्णा नदी स्नान करीन, पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन, मध्यान्नी भीमा अमरजा संगमावर स्नान करीन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहर चिंतामणीची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतेचे, कार्यातील विघ्नांचे निवारण होईल. अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला. भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले. परतून आल्यावर श्रीगुरू मठातच आहेत असे त्यांना दिसले. त्यामुळे श्रीगुरू येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली. पाताळ गंगेच्या तीरावर येताच श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनापाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले. श्री गुरु त्यांना म्हणाले, आता आपापल्या घरी जा. मी निघून गेलो असे समजू नका. मी गाणगापुरातच आहे, भक्तांच्या घरातही राहतो. मी पलीकडे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवीन. ती प्रसाद म्हणून वाटून घ्या. जे माझी नित्य पूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करीन. जे माझे कवणे गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन. त्यांना आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होईल. जे माझे चरित्र श्रवण पठन करतील त्यांना सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल. श्री गुरूंनी त्या 4 शिष्यांना आशीर्वाद दिले. माघ कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवत्सरात सूर्य कन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये श्री गुरु पुष्पासनावर बसून पहिलं तीरी निघाले आणि बघता बघता ते अदृश्य झाले. 4 शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते. तेवढ्यात काही नावाडी आले. ते म्हणाले, तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले. ते दंडधारी संन्यासी आहेत. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या. ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा, आम्ही कर्दळी वनात जात आहोत, गाणगापुरातही आहोत. भ्रांतपणे दुःख करू नका. प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील, ती काढून घ्या. स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील. ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले. ते वाट पाहू लागले. नावाडीही थांबले. काही वेळाने शेवंतीची 4 फुले प्रवाहातून वाहत आली. ती 4 शिष्यांनी आदराने काढून घेतली. त्यांनी फुलांना वंदन केले आणि आपापल्या स्थानी गेले. नामधारकाने त्या 4 भाग्यवान शिष्यांची नावे विचारली. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचे अनेक शिष्य होते. संन्यास दीक्षा घेतलेली बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरु आज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते. उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्री गुरूंची सेवा भक्ती करत होते. श्री गुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः सायनदेव सारखे, नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या समवेत गेलो होतो. आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली. ते फूल आजही माझ्याकडे आहे. मी त्याची नित्य पूजा करतो. सिद्धाने ते शेवंतीचे फूल
नामधारकाला दाखवले. त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला. सिद्ध नामधारकास म्हणाला, बा सच्चिशा, असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र. त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे, तू आस्थेने ऐकलेस म्हणून मी हे आवडीने सांगितले. आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समज. श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल. तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील. जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना चारी पुरुषार्थ साध्य होतात. सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला. त्याचे कल्याण झाले. अध्याय 52 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले श्री शैल यात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी, ते विस्तारेंसी मज सांगावते. सिद्ध म्हणे, शिष्योत्तमा, काय सांगू सद्गुरूचा महिमा. आता वर्णनाची झाली सीमा, परी गुरुभक्ती प्रेमा नावरे. श्री गुरु सिद्ध झाले जाऊयासी, श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी, कळला परियसी तात्काळ. समस्त जन आले धावत, नर नारी सर्व मिळाल्या बहुत. गुरुसी प्रार्थित अनेक भक्त, श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त, तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असा व्यक्त, परिजनांशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन, पातकांचे हो तसे दहन. आता कैसे करतील जन, म्हणून लोटांगणे घाली ती. पुढे आम्हांस काय गती, आम्ही तरावे कैशा रीती. स्वामीचे चरण नौका होती, तिने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनू परी, कामना पूर्वीत होता बरी. म्हणून जगले आजवरी, या उपरी आम्ही काय करावे. स्वामी करिता गाणगापूर, झाली होते वैकुंठपूर. आता दीपाविने जैसे मंदिर, तैसे साचार होईल हे. माऊली विने तान्हे बाळ, की देवाविने देऊळ. जळाविने जैसे कमळ, तैसे सकळ तुम्हा विने. माता पिता सकळ गोत, इष्टमित्र कुळ दैवत. सर्व हे आमुचा गुरुनाथ, म्हणून काळ क्रमित होतो. आपल्या बाळकांशी अभेरुनी, कैसे जाता स्वामी येथुनी. अश्रुधारा लागल्या लोचनी, तळमळती सकळ जन. तेव्हा गुरुस समस्त जनांप्रती, हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही जन हो मानू नका खंती, सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी, स्नान पान करू अमरच्या संगमी. गौपरूपे राहतो नियमी, चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेंछाक्रांत, आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहु येत, यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव, आम्ही अदृश्य राहतो यास्तव. जास असे दृढ भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो श्री शैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी, ऐसे समस्तांचे संबोधिले. मठी आमुच्या ठेवी तो पादुका, पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका, तो सगळीकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त, संदेह न धरावा मनांत. मनोरथ प्राप्त होती त्वरित, ही माता आमुची सत्य जाना. संगमी करुनिया स्नान, पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन, मन कामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक, आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक, पावाल तुम्ही सुखी अपार. पादुकांची करुणी पूजा, त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा, म्हणून द्विजांसी गुरु सांगती. आम्ही येथेंच राहतो मठान, हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जनाद्यंत, निघाले त्वरित गुरु राजपै. समागमे जे धावले जन, त्यांचे करून समाधान. शिष्यांसहित त्वरित गतीने, गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले, समस्त गुरुच्या मठासी आले. तेथे समस्तांनी गुरु देखिले, बैसले होते निजासनी. सवेंची पाहता झाले गुप्त, जनमनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गांत, इथे गुरुनाथ देखिले. सर्व व्यापी नारायण, त्रैमूर्ती
त्रिमूर्ती अवतार पूर्ण चराचरी श्री गुरु आपण भक्तांकारणे रूप धरिती ऐसा दृष्टांत दावनी जनांसी आपण गेले श्री शैल्यासी पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्र गती पुष्पांचे आसन यथास्थिती करुणी निगुती आणावे। शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कंद कल्हार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्यपय शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले मध्ये प्रवाहांत पुष्पासनी बैसोनी शिष्यास संबोधोनी आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेद न मानावा त्या गाणगापुरांत आम्ही असोच पूर्ववत भावना दृढ धरा मनान तुम्हा दृष्टांत तेथे होईल आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खून तुम्हांसी फुले येतील जिन सजिनसी तुम्हास तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्ती भावे करावी जतन प्राण समान मानुनी आणि एकायुक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार मज पुढे करीतील गायन जाणूनी राग रागिनी तान मान चित्ती भक्ती भाव धरून करीती ते मज कीर्तन परमानंदे भक्त मज फार आवडती जे माझे कथामृत पान करीती त्यांचे घरी मी श्रीपती वस्तो प्रीतीने अखंडित आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्ध सर्वही त्याच्याद्वारी दासी परी तिष्ठतील त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभ लाभे निश्चय पुत्रपौत्रांसहित अष्टैश्वर्य अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती हे वचन मानी अप्रमाण तो भोगील नरक दारुण तो गुरुद्रोही जान जन्मस्मरण दुःख अनुभवने न सुटे त्यासी या करणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस ऐसे सांगोनी शिष्यांस श्री गुरु तेथोनी अदृश्य झाले शिष्यावलोकिती गंगेत तो दृष्टीनं दिसती श्री गुरुनाथ बहुत होऊनी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले इतुकियात आला नावाडिते तो शिष्या सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असतामया देखिले आहे वेश संन्यासी दंडधारी काशायांबर वेष्टिले शिरी सुवर्ण पादुका चरणमाझारी कांती अंगावरी फाकत असे तुम्हांसे सांगा म्हणून गोष्टी सांगितली आहे त्यांनी त्यांचे नावे श्री नृसिंह मुनी ते गोष्टी कानी ऐका कळी काळास्तव तप्त होऊनी आपण असतो गाणगा भुवनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले प्रत्यक्ष पाहिले मार्गांत तुम्ही का झाले चिंताक्रांत पुष्पे येतील जळांत घेऊन निवांत रमावे नावाडी याने ऐसे कथिले त्यावरून शिष्य हर्षले इतकुयांत गुरु प्रसाद फुले आली प्रवाहांत वाहत ती परमप्रसाद सुमने काढून घेतली शिष्य वर्गाने मग परतले आनंदाने गुरु ध्यान मनी करीत सिद्धासी म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रासादिक शिष्य किती होते प्रमुख ते माझं साध्यंत सांगावे सिद्ध म्हणे नामधारका तुवा भली घेतली आशंका धन्यबा तुझ्या विवेका होसी साधक समर्थ खून सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता नाठवती ते ये समयी ज्यांनी केला आश्रम स्वीकार संन्यासी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते जे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदती सकळ तारक होती श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री जगद्गुरूच्या समागमी 4 जण होतो आम्ही सायनदेव नंदी नरहरी मी श्री गुरूंची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पेचारी गुरुप्रसाद वंदिला शिरी ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊनी झडकरी दिदली
चौघांनी चारी पुष्पांसी मस्तकी धरिली भावेंसी, आनंद झाला नामधारकासी, गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकासी सांगत श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त 250 अध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रसाद प्राप्तिर्नाम 250 अध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 61. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.